रुग्णांची तुम्ही भेट घेत आहेत, मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. खरं तर 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. तुमच्याकडून काय अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे? नाही, आता मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की आत्तापर्यंत 4 मृत्युमुखी पडलेले, तर जवळजवळ 38 ते 40 जखमी झालेले लोक आहेत. त्यांना जसं या हॉस्पिटलमध्ये आलेले तसेच अजून 2 ते 3 हॉस्पिटलमध्ये या जखमींना त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक हे काढले होते आदेश, तरी देखील पर्यटन स्थळं चालू आहेत. त्याला नेमकं जबाबदार कोण आहे? नाही, शासनाच्या अधिकाऱ्यांना किंवा शासनाला आम्ही असं सूचित करतोय की पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीचे जे ब्रिज आहेत की जे पूल असतील त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलं पाहिजे आणि अति पावसामुळे त्या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी बंदी घातली पाहिजे. अण्णा, खरं तर या पुलासाठी जे आहे ते 8 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो सरकारकडून मंजूर झालेला आहे. मात्र निधी येऊन 1 वर्ष झालं तरी देखील हा पूल जो आहे तो तयार करण्यात आलेला नाहीये. अनेक वर्षापासूनची इथल्या ग्रामस्थांची ही मागणी आहे. निधी जो मंजूर झालेला आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला कळवण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांकडून ज्या या दुर्घटनेत जे मृत्यू झालेला आहे त्यांना 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली. शासनाने पण आणि मुख्यमंत्री साहेब पण ह्या घटनेच्या तपशील मला वाटतं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांची चर्चा चालू आहे आणि जे या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले त्यांनाही शासनाने काही रक्कम जाहीर केलेली आहे. आणि तसं बघितलं तर आता 38 ते 40 जे लोक जखमी आहेत त्या जखमीवरती चांगल्या प्रकारे उपचार त्या ठिकाणी चालू आहे. आता आपण या हॉस्पिटलमध्ये जे आलेलो आहे या ठिकाणी मी डॉक्टरांशी चर्चा करत असताना असं समजले की 20 ते 22 लोक या ठिकाणी आहेत आणि मायनर इंजुरी झालेली नाही. पण काही जे पेशंट आपण या ठिकाणी बघितलेले आहेत ते स्वतःहून पण ते उपचार घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. की वाहून किती लोक गेलेले आहेत त्याच्यामध्ये? कारण की पुलामध्ये जे अडकले होते त्यांना काढण्यात यश आले, मात्र वाहून गेले असं देखील त्या ठिकाणी जे कारवाई चालू आहे की ज्या ठिकाणी ते शोध पथक चालू आहे त्यामुळं नेमका आकडा किंवा नेमकी किती लोक वाहून गेलेली ते सांगणं आता उचित राहणार नाही. प्रशासनाकडून काही आकडेवारी सांगितली जाते की बाबा? प्रशासनाकडनं आत्ताच कलेक्टर साहेबांची पण माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की जवळजवळ 4 लोक मृत्युमुखी पडलेली आहेत आणि 38 ते 40 लोक उपचार घेण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, यानी की इथं काही लोक आहेत, पवना हॉस्पिटलमध्ये काही लोक आहेत, तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये काही लोक आहेत. जे याच्यात सगळे जखमी झालेली जी मुलं आहेत ती सांगतात की आमच्या डोळ्यासमोर काही नागरिक त्या ठिकाणाहून वाहून गेलेले आहेत. मग प्रशासनाला नेमकं समजणार कधी किती लोक वाहून गेले? प्रशासनाची जी आता शोध मोहीम चालू आहे ती अतिशय जोरात चालू आहे. तसं बघितलं तर मी त्या ठिकाणी गेलो होतो तर जे फ्लायओव्हर लोखंडी फ्लायओव्हर होता त्या ठिकाणी जे यंत्रसामुग्री लागते, क्रेन लागत असेल किंवा बाबा ज्या काय मटेरियल लागत असेल ते अतिशय मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे आणि त्याच्यामार्फत ते काम चालू आहे. आता देखील बचाव कार्य सुरू आहे, रात्रीचं देखील चालू आहे तिथं. आत्ता आत्ता मी येतानाच मी तिथनंच आलो आणि त्या ठिकाणावरनं आल्यानंतर मी या हॉस्पिटलला भेट दिली आहे. जखमी असणाऱ्या व्यक्तींना किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र जे उपचार घेत आहेत त्यांना देखील काही मदत करण्यात येणार आहे का? त्यांनाही मदत करता येईल. शासनाच्या वतीने जे उपचार घेत आहेत आणि जे उपचार घेण्यासाठी जे पेशंट असतील किंवा जे मुलं असतील त्या लोकांना शासनाच्या वतीने पूर्ण मदत करण्यात येईल. महायुतीतील मोठ्या नेत्यांचं, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं आहे का? त्यांनी काय सांगितलं काय बाबा? नाही, माझं आता या ठिकाणी आल्यानंतर कलेक्टर साहेब असतील, पोलीस कमिशनर असतील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असतील त्यांच्यासोबत माझी चर्चाही झालेली. मंत्री मकरंदाबा पाटीलही या ठिकाणी आलेले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. आता ते पण साधारणतः मला वाटतं पवना हॉस्पिटलला उपचार जे घेत असलेली पेशंट आहेत त्यांची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत. नक्कीच आपण पाहतोय की विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडून या घटनेमध्ये जे रुग्ण जखमी आहेत यांची विचारपूस केली जाते आणि नेमकं ही घटना कशी घडली याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि या रुग्णांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव